प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला 4 चरणाचा अभंग, चिंतकांचे चिंतामणी, योग्यांचे मुकुटमणी, विठोबाचा प्राण, वारकरी संप्रदायाची शान, माऊली महावैष्णव ज्ञान राजा, विवेक वैराग्याच्या मार्गाने शांतीच्या राजमहलापर्यंत ज्याने तुम्हाला आम्हाला नेलं, ज्याने 4200 अभंगाची रचना केली आणि त्या 4200 अभंगांना 28,000 चरण आणि त्या 28,000 चरणाला ज्याने पुरुषोत्तमाचं ज्याने अधिष्ठान द्यावं, ज्यांचे काही अभंग नामपर आहेत, काही अभंग संतपर आहेत, काही अभंग विनंतीपर आहेत, काही अभंग विनवणीपर आहेत, काही अभंग उपदेशपर आहेत, काही अभंग सानुमान आहेत, काही अभंग मागणीपर आहेत, काही अभंग भक्तीपर आहेत, ज्यांनी 4200 अभंगाची रचना केली, ज्यांच्या गात्याला 5वा वेद असं म्हणलं जातं, ज्यांनी लोगावच्या कीर्तनातून ज्यांनी मेलेलं बाळ ज्यांनी जिवंत केलं, ज्यांचं नाव घेतल्यावर यम थरथर कापतो, जे सदेह वैकुंठाला गेले, असे देहूचे निवासी श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्या तुकाराम महाराजांचा आज अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला 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 अभंग आहे 4 चरणाचा. बसून घ्या. हॅलो अभंग आहे 4 चरणाचा अभंग लिहिलाय तुकोबाराने. अभंगाला कडवे आहे 4. आणि अभो महाराज तुम्हाला सांगू काय 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 गावामध्ये माणसं, आता तुमच्या गावामध्ये इथं नसेल पण काय काय गावामधली माणसं वडिलाची पुण्यतिथी जाऊ द्या, वडिलाचा 10वा करत नाही ती, 10वा करत नाही ती. अहो हसण्यामध्ये गोष्ट नाही त्या. आई बापानी मुलांना शाळा शिकवली, मुलं गेली आम्ही रिकेला राहायला, तिकडं बाप मिळाला, सरपंचानी फोन केला, अरे तुझा बाप मिळालाय. हा म्हणतो आपल्याला काय 10वा बिवा काय जमणार नाही, आपण इथं मुलकाचा आम्ही कामामध्ये बिझी, एक काम करा तुम्हाला फोन पे वरती पैसे पाठवतो, 10वा बिवा सगळं तुम्ही आवरा. मग सरपंच म्हणला आवरतो, पण 10व्याला टकलं कोणाचं करायचं? हा म्हणला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच करा. काय करता? पण महाराज जाऊ द्या. आज मला सांगा तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे? लोडे गावाची लोकसंख्या किती आहे? किती? 1200. बरोबर आहे. किती? 1200. आणि कीर्तनाला किती माणसं आली ती? 200 250 किती? 500. चालते 500 माणसं आली असतील. मग बाकीची कुठे गेली? बाकीचे काय ऍडमिट झाले का? बाकीचे कुठे गेली? तुम्हाला एक खरं सांगू का? जाऊ द्या, पण आज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय म्हणून एवढी माणसं आली ती. पण आज जर या ठिकाणी गौतमी पाटीलचा जर कार्यक्रम जर ठेवला असता तर तुम्ही आले नसता. ऐका, तुम्ही आले नसता. पण ज्यांना माहित आहे बाबा इथं कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि तरी सुद्धा ते आले नाही, ते मात्र नक्की आले असते. काय करता महाराज? चांगल्या कामाला त्रास आहे, वाईट कामाला अजिबात त्रास नाही. आणि तुम्ही तर सर्वजण आलेला आहात याचं एकच कारण तुमच्या जन्माचं पुण्य. एक वाक्य सांगू का? माना नाही तर नका मानू. सपने तो हर कोई सजाता है पर लेकिन कुछ लोगों के सपने पूरे हो जाते. वा 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 वा, काय तर जरा म्हणा. सपने तो हर कोई सजाता है पर लेकिन कुछ लोगों के सपने पूरे हो जाते हैं. इस धर्म मंडप में तो हर कोई आना चाहता है पर लेकिन इधर वही आते हैं जिसे भगवान बुलाते हैं. हे तुमच्या जन्माचं पुण्य आहे बघा, लक्षात ठेवा. बापू तुम्हाला जर सांगायचं म्हणलं आमच्या तालुक्याचे जर आमदार असते तर म्हणले असते काय मंडप, काय साऊंड सिस्टीम, काय टाळकरी, एकदम ओके मध्ये आहे. आणि एवढं सुंदर आज या ठिकाणी नियोजन केले बघा, लक्षात ठेवा. तुम्हाला खरं सांगू का, इंद्राच्या स्वर्गाला सुद्धा लाजवेल असा कार्यक्रम आहे. आणि एकट्याने एवढं नियोजन केलंय, एकट्याने. असं वाटतंय हा सप्त्यातलं जागराचं कीर्तन आहे. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? एवढं सुंदर खऱ्या अर्थाने नियोजन केले, खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय. आणि असल्या नियोजनामध्ये आज या ठिकाणी मला कीर्तन करायला मिळते. खऱ्या अर्थानं ही माझी खऱ्या अर्थाने मी भाग्याचीच गोष्ट समजते ना. हा खेळ नो हे एकल्याचा आणि म्हणून मेळ जमविला. हा काय खेळ एकट्याचा नसतो बघा, लक्षात ठेवा. आता सर्वांची नावं घेणं मला काय शक्य नाही. हितालेले सर्व मान्यवर असतील, आचार्य प्राचार्य गायनाचार्य, उभा राहिलेले, बसलेले, पाय लांबलेले, पाय कडलेले, जेवण आलेले, बिगर जेवता आलेले, झोपून आलेले, बिना झोपता आलेले, टीव्ही बघून आलेले, बेगर टीव्ही बघता आलेले, बायकोशी भांडण करून आलेले, बायकोशीने भांडता आलेले, बायकोला घेऊन आलेले, बायकोला ठेवून आलेले, पोरांना घेऊन आलेले, पोरांना ठेवून आलेले, जेवण आलेले, पेवून आलेले, म्हणजे चहा. तुम्ही दुसरा अर्थ लावू नका. चहा पिऊन आलेले जे कीर्तनामध्ये पहिल्यांदा आले ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, आणि इथं कीर्तन चालू आहे आणि घरी निवांत उत्ताने घोरत पडले ते. सर्वांना माझा ऐकू येत असेल तर रामकृष्ण हरी. झाली ना सर्वांची नावं? ओ झाली का?
आता एका उखाण्यामध्ये मी तुमच्या सर्वांचं नाव घेतो. एकाच उखाण्यामध्ये पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून. वा 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 वा, काय तर म्हणत आवाज. वा वा. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि तुमच्यासारख्या सज्जन मायबापांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मानरा. तुमच्या सर्वांचं नाव घेतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात. आणि तत्पूर्वी नियोजन अतिशय सुंदर केलेलं आहे. टाळकरी म्हणाव तर एक नंबर, गायक म्हणाव तर एक नंबर, पकवाज वादक म्हणाव तर एक नंबर, साऊंड सिस्टीम म्हणाव तर एक नंबर, नियोजन म्हणाव तर एक नंबर, कार्यकर्ते म्हणाव तर एक नंबर, आयोजन म्हणाव तर एक नंबर, विनकरी बाबा म्हणाव तर एक नंबर, पीटीवाले महाराज म्हणाव तर एक नंबर आणि कीर्तनकार म्हणाव तर 2 नंबर. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? नाही. पण आजचं कीर्तन मी 1 नंबर 2 नंबर साठी अजिबात कीर्तन करणार नाही. आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही. महाराज ऐका, आजचं कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी अजिबात कीर्तन करणार नाही, तर आजचं कीर्तन तुमचं बरं होईल म्हणून मी करतो. बस सर्वांनी एकच काम करायचं, हातानं टाळी मुखानं नाम, एवढंच तासभर तुमच्याकडे काम. विठाला विठाला क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार बवस. आता सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, तुकाराम महाराज उपदेश कुणाला करतात? तो गाढवाला ओ करता का? गाढवाला करतात का? नाही. डुकराला नाही, पोपटाला नाही, म्हशीला नाही. मग तुकाराम महाराज उपदेश कुणाला करतात? माणसाला. आता दुसरा मुद्दा, समाजाला. मग तुकाराम महाराज समाजाला का उपदेश करतात? या जगामध्ये फक्त आणि फक्त माणूसच विचार करू शकतो, माणसा व्यतिरिक्त दुसरा कोणताही प्राणी विचार करू शकत नाही. याचं काय कारण आहे? अहो, माणसाचं जीवन विचार प्रधान. तुम्हाला खोटं वाटतंय माझं बोलणं? कर्म प्रधानम साधू जीवनम तो, भोग प्रधानम पशु जीवनम तो आणि विचार प्रधानम नरो जीवनम तो आणि यस्य प्रधानम तत देव कुर्यात. लक्षात आलं तुम्हाला बोलणं? आणि महाराज म्हणतात काय? जो माणूस विचार करत नाही तो माणूसच नाही ना. विचार नाही नर खर तो तैसा, वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा. म्हणून माणसाचं जीवन विचार प्रधान आहे. आता ऐका, कर्म प्रधानम साधू जीवनम तो. साधू संतांचं जीवन कर्म प्रधान आहे. साधू संतांवरती एखाद्यानं अपकार केलं तरी सुद्धा साधू संतांना त्यांच्यावरती उपकार करावे लागतात. याचं कारण साधू संतांचं जीवन कर्म प्रधान आहे. अहो महाराज, लोकांनी माऊलींच्या पिठामध्ये लोकांनी माती मिसळली, माऊलींच्या जोळीमध्ये लोकांनी शेण टाकलं, पण तरी सुद्धा आमच्या माऊलीने देवाला म्हणावं, ए पांडुरंगा, जे खळांची व्यंकटी सांडो आणि तया सत्वर मिरती वाढो. देवा, वाईट माणसांना खळ मरो नाही, देवा त्या वाईट माणसातलं वाईट विचार काढ. हे संत असतात. अहो, साधं उदाहरण बघा, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा लोकांनी पाण्यामध्ये बुडवला. ऐका, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा लोकांनी पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. दगड श्रेष्ठ का माणूस श्रेष्ठ? पटकरना बोला. लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? पटकरना बोला. दगड प्रामाणिक. अहो, दगडावरती राम नाव टाकावं आणि तो दगड पाण्यावरती टाकावा तर तो दगड तरावा आणि हा दगड देव मानायलाच तयार नाही. कशाचा देवन, कशाचा काय? खावा प्यावा मरा, कशाचा देव? तुम्हाला एक वाक्य सांगू का? दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? पटकरना बोला. दगडावर राम नाव लिहिल्यावर तो दगड तरतो आणि हा दगड देव मानत नाही. दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? पटकरना बोला. अरे, भागीरथी वाटीभर दुधासाठी भागीरथीनं गावामध्ये फिरावं. भागीरथीला कुणी वाटीभर दूध नाही दिलं, पण मला असं वाटतंय एका तुकाराम महाराजांना एका दगडाच्या नंदीनं दूध दिलं. दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? पटकरना बोला. दगड प्रामाणिक, दगड प्रामाणिक. पण एक वाक्य सांगू का? एखाद्या दगडाला जर बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. हृदयाचं कान करून ऐका. एखाद्या दगडाला जर बुक्का लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला. एखाद्या दगडाला भंडारा लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. एखाद्या दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा मसोबा झाला. एखाद्या दगडाला सिंदूर लावला तर त्या दगडाचा मारुतराय झाला. अरे, माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावल्याने माणसाचा माणूस होईल? सांगा मला, कोणता रंग लावावा? अर्थात विषय आपला चालू होता कर्म प्रधानम साधू जीवनम तो. 2. आता मला सांगा, साधू संतांचं जीवन कसं आहे? पटकरना बोलायचं. लय बोर व्हायला लागलंय का? ओ, लय बोर व्हायला लागलंय का? नाही. चहा सांगू द्या का?
नाही ना काय अडचण. ऐका, एक कर्मप्रधानम साधू जीवनम तो, साधू संतांचं जीवन कर्मप्रधान आहे. दोन भोग प्रधानम पशु जीवनम तो, प्राण्यांचं जीवन भोग प्रधान आहे. साधू उदाहरण बघा ना, पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगी. त्यांना काय कळते? तुम्हाला आता खरं सांगू का सर्जेराव साहेब, आम्ही काय काय गावामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो ना, काय काय माणसं आमच्या पायाची पूजा करतात, काय काय माणसं आमच्या पाया पडतात आणि आमच्या पाया पडलेल्याचा आम्हाला पैसे देतात. तुम्हाला खरंच वाटतं का आमचे पाय एवढे लायकीचे असतील? तुम्हाला? आणि काय काय माणसं आम्ही गाडीत आलो ना, काय काय माणसं त्या कीर्तनकाराच्या गाडीची पूजा करतात. का? महाराज ह्या गाडीत आला, फुकाट नाही आला. बरोबर. काय काय माणसं कीर्तनकाराच्या गाडीवर अभिषेक घालतात पाण्याने. का? कीर्तनकार आले, लय श्रेष्ठ विद्वान व्यक्ती आला या गाडीतनं. मग घरातला मालक येतो, पूजा करतो, मालकीनबाई येते, पूजा करते, पोरं येतात, पूजा करतात. म्हणजे कीर्तनकाराच्या गाडीवरती पाण्याने अभिषेक घालतात. मग घरातलं कुत्रा असतं, मग कुत्रा असतं प्रामाणिक. थोडं शांत बसा. कुत्रा असतं प्रामाणिक. कुत्रा म्हणतं आमचे मालक आले, आमच्या मालकीनबाई आल्या, घरातली सगळं आली आणि सगळ्यांनी कीर्तनकाराच्या गाडीवरती पाण्याने अभिषेक घातला. मग आपण सुद्धा कीर्तनकाराच्या गाडीवर अभिषेक घातला पाहिजे. ते कुत्रा चालत चालत गेलो, चाकापाशी गेलो, एक पाय वर केला, आलं ना माघारी. मग त्याला काय माहिती आहे बाबा, बाबाची गाडी आहे का बुवाची गाडी आहे का पोतराजाची गाडी आहे? याचं काय कारण? ऐका, याचं काय कारण? भोग प्रधान पशु जीवन म्हणतो. पण एक वाक्य सांगू का? अरे धन्य आहे तो रेडा, धन्य आहे तो रेडा, ज्या रेड्याच्या मुखातून माऊलीने वेद बोलवला तो रेडा धन्य. रेड्या मुखी